नमस्कार. महासागरच्या खरी खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. बराच मोठा गाजावाजा करून 2,500 कोटी रुपये खर्च केल्यानंतर काल मध्यरात्री अलाहाबादच्या महाकुंभात जो महामृत्यूचा ढीग पडलेला आहे तो पाहिल्यानंतर ज्या माणसाला हृदय आहे त्याचे हृदय आपोआपच स्पंदन होणे बंद होऊ शकते. या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एक योगी बसलेला आहे. त्यांनी जे काही मोठमोठे दावे केले होते ते सर्व दावे रात्रीत घडलेल्या महामृत्यूच्या थैमानाने खोटे ठरवलेले आहेत. किती लोक मरण पावले, कोणाची आई गेली, कोणाचे बाबा गेले, कोणाचा पुत्र गेला, कोणाचा भाऊ गेला, कोणाची बहीण गेली, कोणाची मावशी गेली, कोणाकोणाचे कोण कोण गेले याची गणतीच करता येत नाही. अशी करुणाजनक स्थिती आहे. किती लोक मरण पावली याचा कुठेही ठाव ठिकाणा कळत नाही. प्रशासनाकडून जराही संवेदना व्यक्त होत नाही. कुठलीही माहिती दिली जात नाही. बिचारे नातलग इकडून तिकडे भटकत आहेत, परंतु त्यांना किमान आप्तेष्टांचे शव तरी दिसेल अशी ही स्थिती नाही. रात्रभर आपल्या आप्तेष्टांची कथा ऐकून आणि ऐकवून या तिथे असलेल्या आप्तेष्टांच्या डोळ्यांतील अश्रू संपून गेलेले आहेत. हे सर्व कशामुळे घडले याचा विचार केल्यावर जे सत्य समोर आले आहे ते आमच्या सर्व तथाकथित VIP कल्चरसाठी केवळ लाजिरवाणेच नाही, तर त्या ठिकाणी जे हजारो लोक मरण पावले आहेत तशा मरण यातना त्यांनाही म्हणजे संवेदनाहीन VIP लोकांना भोगायला लागल्या पाहिजेत. आताच्या 4 पर्वाच्या स्नानाच्या दिवसात कोणत्याही VIP म्हणजेच अति महत्वाच्या व्यक्तींनी कुंभ स्नानासाठी येऊ नये असे परिपत्रक काढण्यात आले होते. पण सरकारी नियमांचे पालन करतील ते VIP कसे ठरतील? अनेक स्वकेंद्रित आणि स्वप्नासक्त VIP लोकांनी काल प्रयागराजच्या महाकुंभात आपले पाप धुण्यासाठी ज्या प्रकारे पदार्पण केले ते पाहिल्यावर आमच्या तथाकथित VIP मंडळींना जनाची नाही तरी मनाची तरी लाज आहे की नाही याबद्दल मनात प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. मात्र आपण या देशाला आपण चालवतो असे समजणाऱ्या तथाकथित VIP संस्कृतीच्या मान्यवरांना जनतेच्या सुखदुःखाशी काहीही देणे घेणे नाही आणि हेच त्यांनी दाखवून दिलेले आहे. या महाकुंभात जाण्या येण्यासाठी ज्या सडका होत्या त्या सडकांचे 2 भाग करण्यात आले होते. एका अर्ध्या भागात एक VIP व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा लांबलचक लवाजमा आणि दुसऱ्या अर्ध्या भागात 2 ते 3 लाख लोक अशी परिस्थिती होती. म्हणजेच एका अति महत्वाच्या म्हणजेच VIP व्यक्तीसाठी जवळपास 4 ते 5 लाख लोकांच्या मरणाची तयारी करूनच ठेवण्यात आली होती. त्यामुळेच तेथील योगी सरकारच्या लंब्या चौड्या बाता मोठी मोठी आश्वासने फोल ठरली. हेमा मालिनी सारखी एक खासदार एवढी मोठी घटना झाल्यावर किती संवेदनाहीन बोलते याचा नमुना जो ऐकेल त्याला आपला राग प्रचंड अनावर होईल अशी स्थिती आहे. या हेमा मालिनीला स्नान केल्यावरती मोठ्या पुण्याची प्राप्ती झाली असे तिचे म्हणणे आहे. तिला म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनीला नुकत्याच घडलेल्या जनविध्वंसा संदर्भात विचारण्यात आले तेव्हा ती खासदार बाई म्हणते की मला यातले काहीही ठाऊक नाही. आता जरा विचार करा, मथुरेसारख्या पुण्यक्षेत्रातून निवडून आलेल्या या अभिनेत्रीला तिथेच जवळपास घडलेल्या एवढ्या मोठ्या घटनेची कल्पनाच नाही. एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये सरकारी यंत्रणा कशी काम करते हे बघण्यासाठी नेत्री बनलेल्या अभिनेत्रीला वेळच नाही. मग तिला संगम स्नानाचे पुण्य किती मिळेल याची कल्पना करा. एका अत्यंत प्रतिष्ठित महामंडलेश्वरांनी आपल्या संवेदनसह रडत रडत या अनुभवाबाबत संवेदना प्रकट केल्या. शंकराचार्य स्वामी अविमुक्तानंद यांनी प्रशासनाच्या अवस्थेबाबत दुःख व्यक्त केले. पण आता सरकारी परिपत्रकानंतर जे VIP येथे येऊन गेले आणि त्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्यावर काही कारवाई होणार की नाही हा प्रश्न आहे. मात्र तुम्ही लिहून ठेवा, काहीही कारवाई होणार नाही. पंतप्रधानांनी आज दिल्लीत प्रचार करताना प्रयागराज येथे जे जे मरण पावले ते पुण्यात्मा होते असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे आता त्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या पुण्यात्म्यांबद्दल शोक व्यक्त करण्यापेक्षा आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मोक्ष प्राप्त होईल म्हणून त्यांच्या नातलगांनी आनंद उत्सव साजरा करावा एवढेच आता बाकी राहिलेले आहे. लोकांना बोलावून सरकारला किती फायदा होईल याची गणती करणारे व्यापारी सरकार या प्रकारामध्ये जनतेची किती कुचंबणा झाली आहे त्याबद्दल आता तरी विचार करणार आहे काय हा प्रश्न तर आहेच. पण तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे VIP कल्चर धुमाकूळ घालणे थांबवणार आहे काय हा या देशातील सामान्य जनतेचा सवाल आहे. बाकी त्या सर्व पुण्यात्म्यांना आमची अश्रुपूर्ण श्रद्धांजली.
अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.